मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण फ्रीमध्ये डिजिटल स्वरूपाचं पॅन कार्ड कशा प्रकारे काढू शकतो। आता आपण ते जे पॅन कार्ड आहे जनरेट झालेलं ते कशा प्रकारे आपण घर बसल्या ऑर्डर करू शकतो, रिप्रिंट करू शकतो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस NSDL ची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटची आहे आणि पुढे आणखी एक व्हिडिओ मी तुम्हाला देईल, ती UTI वेबसाईट असेल। UTI वरून कसं पॅन ऑर्डर करायचं ते त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये NSDL वरून कसं रिप्रिंट करायचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कोणत्याही इंटरनेटच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे। तेथे टाईप करायचं आहे रिप्रिंट पॅन कार्ड। याची डायरेक्ट लिंक पण मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, त्यासाठी तुम्ही काळजी नका करू। तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती जाऊन तुमची जी माहिती आहे ते भरून पटापट इथे पॅन कार्ड ऑर्डर करू शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन कार्ड जो जनरेट झालेला नंबर असेल पॅन कार्डचा तो इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। डेट ऑफ बर्थमध्ये तुमचा जन्माचा महिना आणि जन्माचे वर्ष इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर GST नंबर जर असेल तुमच्याकडे तर टाका, नसेल तर सोडून द्या। त्याच्यानंतर याच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहे। हा जो बॉक्स दिसत आहे या बॉक्सवरती तुम्हाला टिक मार्क करायचा आहे। त्याच्यानंतर खाली इथे कॅप्चा कोड टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर तुमची जे पॅन कार्डवरची आधार कार्डवरची जे डिटेल्स आहे, जी माहिती आहे ती पूर्णपणे इथे तुम्हाला दिसून जाईल आणि खाली तुम्हाला इथे ईमेल ID, मोबाईल नंबर बोथ या ऑप्शनपैकी तुमच्याकडे मोबाईल नंबर असेलच, मोबाईल नंबर आहेच, तो मोबाईल नंबरवरती टिक मार्क करा आणि पुढे आय ॲग्री दॅटवरती या ऑप्शनवरती क्लिक करा या बॉक्समध्ये। त्याच्यानंतर जनरेट OTPवर क्लिक करा। यानंतर बघा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला असेल, तो OTP येथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे। व्हॅलिडेट केल्यानंतर बघा मोड ऑफ पेमेंट या पेजवरती आपण जाणार आहे। याच्यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे, ते किती करायचं आहे आता तुम्हाला माहीतच पडेल। इथून तुम्ही ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम वगैरे जे काही असेल तुमच्याकडे त्यांनी हे पेमेंट करू शकता। येथे खाली बघा याच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्या तुम्हाला ॲक्सेप्ट करायच्या आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। बघा येथे फक्त आपल्याला 50 रुपये एवढे रुपयेच द्यावे लागतात। हे जे पॅन कार्ड आहे हे 50 रुपयामध्ये आपण घर बसल्या ऑर्डर करू शकतो। चला पाहूया पुढची प्रोसेस काय आहे ती। याच्यानंतर तुम्हाला पे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे। पे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर बघा पेटीएममध्ये एक पॉपअप आलेला आहे, हा पेटीएमचा। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, जो तुमचा पेटीएममध्ये रजिस्ट्रेशन केलेला असेल। त्याच्यानंतर तो OTP इथे टाकल्यानंतर तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे पेटीएम नसेल तर तुम्ही आणखी काही दुसरी जे UPI ॲप्स आहे त्या ॲपचा नंबर इथे तुम्ही द्या, ती ॲप इथे सिलेक्ट करा। त्याच्यानंतर हा OTP व्हेरीफाईड करून घ्या। व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुमचा पासवर्ड विचारेल, पासवर्ड टाकल्यानंतर पे वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पेमेंट करताना लक्षात ठेवा ही टॅब रिलोड करू नका, या टॅबला त्रास देऊ नका, कारण तुमचं पेमेंट तर होऊन जाणार, पैसे कटून जाणार, पण इकडे मात्र त्या वेबसाईटला पेमेंट नाही मिळणार। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड जे आहे ते ऑर्डर नाही होणार, ते जे तुमचे पैसे आहे ते तिथे अटकून जाईल। तर म्हणून लक्षात ठेवा ती प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे होऊ द्या, नंतरच ते काही छेडछाड करा। ती प्रोसेस झाल्यानंतर बघा ट्रान्झॅक्शन स्टेटस जे
तुम्हाला दाखवेल ते अशा प्रकारे सक्सेसचं दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर हे डिटेल्स जे आहे इथे पुढे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. ही जी प्रिंट आहे ही प्रिंट सेव्ह करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुमची प्रिंट येईल. ती प्रिंट एकदम व्यवस्थित सांभाळून ठेवा. कंटिन्यू या बटनवर क्लिक करा. याच्यानंतर या पेमेंटची स्लिप तुम्हाला इथे मिळेल. या पेमेंटची स्लिप सांभाळून ठेवा. पेमेंटची स्लिप एकदम सांभाळून ठेवा. इथून तुम्ही ही जी PDF आहे ही PDF डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे आपण आपलं जे पॅन कार्ड आहे फिजिकल पॅन कार्ड ते घरबसल्या ऑर्डर करू शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा, कारण आम्ही ज्या वेळी व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला आमचे जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत ते पाहायला मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा हे कमेंट करा, कारण आम्हाला माहीत असायला हवं की आमचा जो व्हिडिओ आहे तो राज्यातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये जात आहे, कोणता व्यक्ती कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहत आहे. म्हणजे आम्ही आणखी प्रयत्न करू, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करू. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आपलं जे पॅन कार्ड आहे त्याच्यामध्ये करेक्शन कसं करायचं, तुमचं जे नाव आहे त्या नावात बदल कसा करायचा, नाव चेंज कसं करायचं, परत जन्मतारीख कशी बदलायची, त्याच्यावरचा पत्ता कसा बदलायचा, त्याच्यामध्ये ईमेल ID कसा अपडेट करायचा, मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.